माझे नाव दिव्यांकर आरती कुलकर्णी आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे गणपती बाबाची पृथ्वीची प्रदक्षिणा. एकदा काय झाले, भगवान शंकर व माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. आजूबाजूला कार्तिक स्वामी व गणपती बाप्पा खेळत होते. खेळता खेळता त्यांच्या छोट्याशा गणाने भांडण सुरू झाले. ते भगवान शंकर व माता पार्वतीकडे आले. कार्तिक स्वामी म्हणाले, बाबा बाबा गणपती मला खेळू नाही देत आहे. त्यावर गणपती म्हणाले, दादा तो माझ्यावर गुडगुडी करतो, सारखं हे कर ते कर म्हणू लागतो. भगवान शंकर व माता पार्वती एकमेकांच्याकडे बघून हसू लागले. भगवान शंकर म्हणाले, कोण थोडी काढेल कोण नाही ते आपण ठरवू शकत नाही. त्यावर भगवान शंकर म्हणाले, मुलांना पृथ्वी प्रदक्षिणा करायला खूप वेळ लागतो. काय आहे का तुमची तयारी? दोघांनाही लहान मुलांना मजा वाटली. कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर म्हणजे मोरावर बसले. लगेच फार देखील झाले. कार्तिक स्वामी म्हणाले, मी या गणपतीला लगेच हरवून येतो. गणपती बाप्पा आपले इकडे तिकडे बघू राहिले. गणपतीचे मन म्हणजे काय, इतुका लावून देईल मामा. गणपती त्यांच्याकडे बसला आणि म्हणाले, आपल्या अंगावर बसून कशी पृथ्वी प्रदक्षिणा करणार? त्याने नाम युक्ती सापडली. तिथे भगवान शंकर व माता पार्वती बसलेले असतात. तिथे गणपती बाप्पा जातात आणि मनोभावेने नमस्कार करतात आणि डाव्या हाताने सुरुवात करून त्याने मोठी प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा झाल्यावर त्यांनी साष्टांग नमस्कार केला. मुलींनो, तुम्हाला साष्टांग नमस्कार माहिती का? कपाळ, नाक, छाती, हात, पोट, पाय, गुडघे ही आपली जी 8 अंग असतात ती जेव्हा जमिनीला टेकतात तेव्हा साष्टांग नमस्कार म्हणतात. कार्तिक स्वामींची पृथ्वी प्रदक्षिणा झाली पण असते. खाली तर जमीन खातच तर काय. गणपती बाप्पा तिथेच उभे आणि कार्तिक स्वामी म्हणाले, वा वा आज आपण जिंकलो. आणि तिच्या आई बाबांकडे जातात आणि म्हणू लागले, आई बाबा मी जिंकलोय खरे ना? आई बाबा मी जिंकलोय खरे ना? आई बाबा तुझी क्लास सांगणार. इतक्यात आपले गणपती बाप्पा आले. ते म्हणाले, थांबा थांबा. जसं की त्यांच्याकडे अश्वे घेऊन बघायला लागले. गणपती बाप्पा म्हणाले, खरं तर मी जिंकलो, दादा जिंकलाच नाही. गणपती बाप्पा म्हणाले, दादा आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व असते. मी आई वडिलांना पृथ्वी प्रदक्षिणा घातली. पृथ्वीलाच काय संपूर्ण विश्वाला घातल्यासारखी आहे. त्यावर कार्तिक स्वामी निर्भीड ठरवतात व आपल्या आई बाबांकडे बघू लागले आणि आई बाबांनी पण एकमेकांकडे बघून मान्य केलं, गणपती बाप्पाची जी युक्ती आहे ती बरोबर आहे. तात्पर्य, मित्रमैत्रिणींनो, आपली बुद्धी व युक्ती नेहमी तयार पाहिजे. आपण आपल्या आई वडिलांचा आदर करावा, आई वडिलांचं मान ठेवावं. आहे ना धर्मात? गणपती बाप्पांनी दिली की शिकवण.